स्वामींचं वेळोवेळी दर्शन व्हायचं आणि कोविडमध्ये माझी जी साधना झाली ती मला असं वाटतं आताही होत नाही आहे. कारण कोविडमध्ये एक तो जो टायमिंग होता त्या टायमिंगमध्ये वेगळं काही डोक्यात चालू नव्हतं, व्यवसाय चालू नव्हता किंवा कोणाला काय द्यायचं असं काही चालू नव्हतं. त्याच्यामुळे ते डोकं मोकळं होतं आणि त्या डोक्यात आणि मनामध्ये स्वामींचं नामस्मरण जे आहे ते पुरेपूर पोचत होतं आणि त्या पद्धतीने स्वामींचे साक्षात्कार वेळोवेळी घडत गेले. आता कधी एक छोटासा विषय ॲक्च्युली खरं म्हणजे बघायला गेलं ना तर छोट्या छोट्या अनुभवातून स्वामींना आपण ओळखलं पाहिजे आणि छोट्या छोट्या अनुभवातून आपल्याला त्यांचा साक्षात्कार झाला पाहिजे की नाही आपल्या मागे ते आहे. करेक्ट. ते एक छोटीशी गोष्ट सांगतो जी माझ्याबरोबर आताही नेहमी घडते. कसं आहे की माझ्या आयुष्यात मी कधी कोणतं व्यसन केलं नाही, मी कधी सुपारी पण नाही खाल्ली आणि प्युअर व्हेज आहे. ओके. तर म्हणजे अशी आवड आहे की कधीतरी पाणीपुरी मिळावी, कधीतरी असा वडापाव मिळावा, बटाटे वडे मिळावे, असं मी नेहमी असं की किंवा हे मिळावं. पण ते असं कोणाला सांगत नाही मी, कोणाला सांगत नाही हे पाहिजे, नाही बिलकुल नाही, ते मनात ठेवायचं. एकदा असं झालं, म्हणजे छोटीशी घटना सांगतो. एकदा असं झालं कोविडवरून मी असं ऑफिसमधून येत होतो, 1-1.5 तास ऑफिसमध्ये बसायचो आणि मग येत होतो. संध्याकाळची वेळ होती, एकटाच येत होतो. तर त्याच्यामुळे आणि ते आपल्याला वेळोवेळी कोविड नसताना वडापावच्या गाड्या हे ते मी असं दिसायचं, पण त्यावेळी असं दिसत नव्हतं कारण सर्व शांत होतं. तर अचानक ना बटाटे वडे खायची इच्छा प्राप्त झाली की बटाटे वडे मिळाले असते तर किती बरं झालं असतं. किती दिवस झाले आता. तर विचार केला ठीक आहे आपण आता जाऊ घरी, आता मिळणार तर नाही आहे. घरी गेलो, संध्याकाळची वेळ होती, 8-8:30 वाजले. 8:30 वाजता जेवायला बसलो. आता ताट तर वाढलेलं आहे, इच्छा तर बटाटे वडे खायची आहे. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून जेवायला बसणार तेवढ्यात घराची बेल वाजली आणि बाजूच्या वहिनी बटाटे वड्याची प्लेट घेऊन आल्या. अच्छा. एवढा मनातल्या मनात आनंद झाला की स्वामींना किती काळजी आहे आपली. ती तुमची एक इच्छा होती छोटी. छोटीशी इच्छा होती माझी, पण त्यांनी छोटेतल्या छोटे इच्छा पण माझी पूर्ण केली. किती काळजी त्यांना, म्हणजे मी घास घ्यायच्या अगोदर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आणि ती बटाटे वड्याची प्लेट माझ्या समोर येऊन बरोबर आणि मग त्यातला एक बटाटा वडा माझ्या ताटात आला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या अनुभवातून मी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, स्वामींचा साक्षात्कार अनुभवलेला आहे. आणि मला तर असं वाटतं ह्या अशा गोष्टी भरपूर जणांबरोबर होत पण असतील, पण ते ओळखता आलं पाहिजे लोकांना. बरोबर, हे ओळखता. आणि बघा काय असं माहिती आहे का, हे माझ्याबरोबर भरपूर वेळा घडलेलं आहे, हे आजही घडतं, हे कालही घडलं आहे, उद्याही घडणार आहे. करेक्ट. अपेक्षा छोट्या असाव्यात, त्या देतात, ते सगळं देतात, ते त्यांनी कुठेच काही थांबवलेलं नाही आहे. अपेक्षा छोट्या असाव्यात. बरोबर. त्यांना काय द्यायचं आहे ते एवढं सुंदरतेने देतात ना की आपल्याला कळतही नाही, फक्त आपण अनुभव घ्यायचा असतो. करेक्ट. आणि आपण त्यांना मानायचं असतं की नाही साक्षात स्वामी आहेत, साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. बरोबर. एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्या एक मित्राचे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांची मिसेस होती प्रेग्नंट. अचानक तो मित्र आणि तो मुलगा अचानक भेटायला आला मला. त्या मित्राच्या नातेवाईकाची मिसेस होती प्रेग्नंट आणि तो मला असं चर्चा करत होतो आम्ही वगैरे सगळं. मी त्याला म्हटलं, पटकन म्हटलं त्या मुलाला, तो माझ्या काही परिचयाचा नव्हता, काही नव्हता, तो मित्राचा नातेवाईक होता. मी म्हटलं काय रे बाबा घरी काय, तो बोलतो मिसेस प्रेग्नंट आहे. मी म्हटलं मुलगा होणार तुला मुलगा होणार. ओके. त्याचं नाव आहे ना शिवाच्या कोणत्याही नावापासून ठेव. ओके. तो बोलतो सर. मी म्हटलं बाबा मला काय माहिती नाही, मी काय बोलत नाही, हे बोलणारे ते आहेत, पटकन जाणवलं तुला बोललो, बाकीचं मला काय यातलं काय माहिती नाही. एक 3-1 महिन्यांनी त्याचा रिझल्ट आला आणि त्याचा फोन आला मला बोलतो सर मला मुलगा झाला सर. हो मला माहिती आहे म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं तुला. तर झालं, त्याचं नामकरण विधी पण झाला
ओके. आता त्याचं नाव कोणत्या पद्धतीने ठेवलं, काय ठेवलं मला काहीच माहिती नाही, ठेवलं असेल घरच्यांनी वगैरे. पण तो मुलगा ना सतत एक 10-12 दिवस रडत होता. ओके. सतत 10-12 दिवस रडत होता. मला त्याचा फोन आला, मला बोलतो सर मुलगा ना रडतोय, बोलतो सर काय करू. मी बोललो अरे काय नाव काय ठेवलंस तू. तो बोलतो एक अमुक अमुक नाव ठेवलेलं आहे. अरे मी बोललो तो शिवप्रसाद आहे, त्या शिवापासून नाव ठेवायला मी सांगितलेलं होतं तुला, तर तू का असं केलंस. तर बोलतो काय करू सर तुम्ही सांगा. मी बोललो तसंच कर जे नियोजित आहे. बरोबर. तर त्याने ते नाव बदलून शिवाच्या नावाने, भगवान शिवच्या नावाने त्याचं परत एकदा नामकरण केलं. दुसऱ्या दिवशी तो रडणं बंद झाला. अच्छा. परत दुसऱ्या दिवशी फोन, सर तो रडत नाही आहे. मी बोललो मला माहिती आहे तो रडत नाही आहे. बरोबर. कारण त्यांची जी योजना आहे ना, त्यांची योजना फिक्स आहे. आपण त्यांच्या योजनेच्या पलीकडे का बघावं. करेक्ट करेक्ट. त्यांची योजना फिक्स आहे, त्यांच्या योजनेच्या पलीकडे आपण का बघावं. राईट. मग तेव्हा त्याला हे कळलं की नाही, बोलतो सर मी तसं करतो. आणि मग तसं नामकरण विधी झाला, सगळं झालं. आणि मग तो मुलगा अतिशय शांत, आजही मुलगा मस्त व्यवस्थित. अच्छा. परमेश्वराचं त्याला आशीर्वाद आहेत आणि भगवान शिवाचा प्रसाद आहे तो, तर तो व्यवस्थितच असेल. मी त्याला म्हटलं तू काही चिंता नको करू, तो एकदम मस्त सुरळीत वगैरे सगळं असेल. आणि अशा बऱ्याच घटना अशा घडत गेल्या. एकदा तर आम्ही सगळे एका ट्रिपला गेलेलो, धार्मिक ट्रिप होती, धार्मिक सहल होती. आणि धार्मिक सहलीमध्ये अचानक म्हणजे आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र धार्मिक सहलीला गेलेलो. 5-6 जण होतो आम्ही. अचानक आमचा जो एक मित्र आहे त्याला थोडंसं असं हायपर व्हायला लागलं. आम्ही पण सगळे जरा अचंबित झालो. म्हटलं काय होतंय त्याला, काय होतंय काय त्याला. तर आणि आम्ही अशा वाटेने जात होतो की तिथे हायवेचा वेगळा जंगलातून जाणारा रस्ता होता तो, आणि अशी ती वाट होती. त्याला तो घामाघूम झालेला होता सगळ्या त्या गोष्टी. तर मी म्हटलं का बाबा काय होतंय तुला. नाही बोलतो मला ना त्रास होतोय, मला काही कळत नाही आहे काय. तर मी आमच्या एका मित्राला सांगितलं, जो ड्रायव्हिंग करत होता, त्याला सांगितलं बाबा तू जरा थांब, आपण उतरू आणि मग तू जरा थांब, मी याला घेऊन पुढे जातो. मग तू आमच्या मागे मागे, मी याला चालत घेऊन जातो पुढे. जंगलाचा रस्ता होता. ज्या मित्राला त्रास होत होता त्याला मी म्हटलं माझा हात दे माझ्या हातात आणि माझा हात सोडू नको, चल आपण चालत जाऊ. मग आम्ही 2-1 किलोमीटर चालत गेलो. मी फक्त त्याला चालण्याच्या सुरुवातीला म्हटलं माझ्याशी बोलू नकोस. ओके. माझ्या हातात हात दे, माझ्याशी काय बोलू नको. त्याने माझ्या हातात हात दिला आणि त्याने जेव्हा हातात हात दिला आणि मी आणि तो मस्तपैकी जात होतो. 1.5-2 किलोमीटर आम्ही चाललो, जास्तही चाललो असेल. आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही स्टॉप झालो, तेव्हा तो बरा झालेला होता. ओके. म्हणजे तो रिलॅक्स झालेला, बरा झालेला असं म्हणण्यापेक्षा तो रिलॅक्स झालेला होता. आणि तो चांगल्या पद्धतीने रिलॅक्स झाला. ओके. नंतर तो मला म्हणतो, मग गाडी पण आली आमची. मी म्हटलं आता गाडीत बसायचं आपण. तो बोलतो हो सर आपण आता गाडीत बसूया. बोललो नक्की. मला म्हणतो सर तुम्ही काय केलं. नुसतं तुम्ही हातात हात घेतला. हां बस बस बस. मला म्हणतो सर तुम्ही काय केलं. मी म्हटलं काही नाही केलं, मी कसं काय करणार. नाही बोलतो सर तुम्ही काहीतरी केलं, मला त्रास होत होता, तो त्रास आपण चाललो आणि तुमचा हातात हात होता काय मला माहिती नाही, पण तुम्ही काहीतरी केलं आहे. मी म्हटलं मी काही केलं नाही. नाही बोलतो सर काहीतरी तर आहे. मी म्हटलं तुझा जेव्हा हातात हात होता ना तेव्हा माझ्या मुखात नामस्मरण चालू होतं. ओके. तो सर कसं. मी म्हटलं माझ्या स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि त्या स्वामींच्या कृपेने तुला बरं वाटलं आहे, बस बाकी काहीही नाही.